द्राक्ष फांट. द्राक्ष फांट हे द्राक्ष किंवा मनुकांपासून तयार केलेलं सौम्य औषधी पेय आहे. मात्र द्राक्षांच्या आंबटगोड चवीनुसार पेयाचा प्रभाव बदलू शकतो, म्हणून मनुकांचा वापर करणं सुरक्षित मानलं जातं. मनुका किंवा बेदाणा म्हणजे वाळवलेली द्राक्ष. पिवळ्या रंगाचे असतात ते बेदाणे आणि काळ्या रंगाच्या असतात त्या मनुका. आणि फांट ही औषधी पेय बनवण्याची पद्धत आहे. फांट म्हणजे काय तर औषधी घटकांवर गरम पाणी घालून काही वेळ झाकून ठेवून तयार केलेला अर्क. प्राचीन आरोग्यशास्त्रात द्राक्ष किंवा मनुका हे उष्णता शमवणारे, तृष्णा तहान कमी करणारे आणि सौम्य रेचक म्हणजे लॅक्सेटिव्ह मानलं जातं. याची कृती बघूया. 1 चमचा मनुका स्वच्छ धुवून थोड्या कुटून घ्या. एका कपात कुटलेल्या मनुका घाला. त्यावर 1 कप गरम गरम उकळतं पाणी ओता. तो कप 10-15 मिनिटं झाकून ठेवा आणि नंतर गाळून कोमट अवस्थेत हे प्या. याचे फायदे म्हणजे शरीरातली वाढलेली उष्णता कमी करतं, थंडावा देतं. रक्तातलं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी हे उपयुक्त असतं. बद्धकोष्ठता कमी करून पोट साफ व्हायला मदत करतं. गोवर, कांजिण्या किंवा संसर्गामुळे ताप आणि चक्कर येत असेल तर हे जरूर प्यावं. अतिशय सहज करता येणारं हे द्राक्ष फांट आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. हे पेय रिकाम्या पोटी घेतलं तर जास्त चांगला परिणाम मिळतो. गाळून उरलेल्या मनुका तुम्ही चावून खाऊ शकता, ज्यामुळे फायदाही डबल होईल. छोट्या छोट्या समस्यांसाठी औषधांवर अवलंबून असणाऱ्या कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला हे कळणं गरजेचं आहे. त्यामुळे असे सोपे आणि इफेक्टिव्ह उपाय सर्वांना शेअर करा. तुम्ही औषधांशिवाय आरोग्य देणारे कोणते घरचे उपाय आतापर्यंत करून पाहिलेत? आम्हाला जरूर कळवा. आणि अशाच सोप्या सोप्या घरच्या उपायांसाठी पाहत रहा औषधांशिवाय आरोग्य घरचे उपाय.